Baji Prabhu's ultimate sacrifice for his Maharaj and his resolve. There are following people who worked in this drama: Aniket, Yuvraj, Vinay, Prathamesh, Ajinkya. नहीं लगा और अगर जोश जोश में थोड़ी तलवार निकाल दी तो पुलिस भी आ जाएंगी। आगे से गए जय भवानी, हर हर महादेव। लेडीज पे ध्यान रखना। तो चलो फ्रेंड, फिर से मेरे चैनल में एक बार फिर से स्वागत है। तो अभी हम लोग ये ना एक ड्रामा का प्रैक्टिस कर रहे हैं। वो जो मराठी ड्रामा है, आपको जल्दी पता चलेगा कौन सा ड्रामा है। तो वो नाटक के लिए ना अभी हम लोग थोड़ा प्रैक्टिस करने के लिए, और थोड़ा ड्रेसिंग कौन सा होगा, डायलॉग क्या रहेगा, डांस कौन सा रहेगा, वो सब अभी हम लोग डिसाइड करने वाले हैं। तो ये जो नाटक बैठा है ना, मेरा दोस्त है करके, सैम करके, तो उन्होंने और उसके वाइफ है, उन्होंने दोनों ने ये ड्रामा बिठाया है। तो मुझे अभी याद आ रहा है कि मैंने बचपन में थोड़ा पार्टिसिपेट किया था। तब मैं ईयर 4th में था और एक ईयर 7th में। उसके बाद मैंने कभी ड्रामे में पार्टिसिपेट नहीं किया था, लेकिन डांस किया था बहुत जगह पे। लेकिन अब ये मेरे फर्स्ट टाइम है लंदन में ड्रामा में पार्टिसिपेट करना। आशा करता हूँ ये भी वीडियो मेरा पसंद आएगा तो लाइक और शेयर एंड सब्सक्राइब तो ज़रूर कर देना, क्योंकि सब्सक्राइब जब करते हो ना तो मुझे भी मोटिवेशन मिलता है। और अगर जोश जोश में थोड़ी तलवार निकाल दी तो पुलिस भी आ जाएंगी। बाजी म्हणती मला फुकट गेला स्टंट। करूया भारी वाटते। तो शिवाजी ने हमें बेवकूफ समझ के रखा है कि हमें उसके बारे में नहीं पता। तुम्ही सांगतो कानात, मी तुमच्या वडिलांसारखा एकदा मान देतोय तुम्हाला, तो पाळा। तुम्ही वयस्कर होते ना, आता त्यांना ऐकत नव्हते, शपथ देऊ करतो रे, मी पाठ करतो, 3च लाईनी आहे। आवाज चांगला, बेस चांगला। राजे आता बोलत बसायला वेळ नाही। राहू दे ना, एका 5 मिनिटं आपल्याला परत यायचंय खाऊ। या बा राजे, चिरंजीवी भव। तलवार बाजूला ठेवलेली असेल आणि आम टाकायचा जय भवानी, हर हर महादेव। लेडीज पे ध्यान रखना। तुमने और उस शिवा ने हमें बेवकूफ समझ के रखा है। तुमच्या भावी आयुष्यात त्याचा उपयोग करा। जशी आपली आज्ञा मासाहेब। मी करतो ते व्हाईट वाला। तू नाही, तुला नाही बोलवलं। माळ बनवू शकतो, कारण की माळ इन्व्हेस्टमेंट नको, पण आहेत नाही, फक्त सिम्बॉल असं मिळाला ना, ते आपल्याला छान झालं। सांबार एकदम भारी झाला। चटणी घ्या दादा, परफेक्ट इंडियाची आत नाही, मस्त एकदम एकदम बेस्ट। of Chhatrapati Smalas. Baji Prabhu's ultimate sacrifice for his Maharaj and his resolve. There are following people who worked in this drama: Aniket, Yuvraj, Vinay, Prathamesh, Ajinkya, Rahul, Mahesh, Nakshatra, वैभवात नांदण्याचा
ऐश्वर्य उपभोगण्याचा, कलासंपन्न विद्येचा सुगंध दरवळणारा, पराक्रमाची गाथा घेऊन चालणारा, संस्कृतीत आणि भक्तीत नांदणारा महाराष्ट्र धर्म, शास्त्र, तत्वज्ञान आणि कलेने विकसित होता. शूरवीर, कवी, राजे, पंडित, सांत, थोर सगळे सुखाने नांदत होते. महाराष्ट्राच्या दिशा दिशा मंगलमय झाल्या होत्या. वक्र दृष्टी या आपल्या लाडक्या महाराष्ट्रावर पडली. कुचल डालो सबको, तोड़ डालो मंदिरों को, कोई भी बच ना पाए, खत्म कर दो सबको. मुघलांनी महाराष्ट्रावर अभिमान मानला होता. अत्याचार, अपहरण, जुलूम, जबरदस्ती, मंदिरांना उद्ध्वस्त करणे, स्त्रियांची आणि धनधान्यांची लुटालूट टोकावर पोहोचली. महाराष्ट्राचा श्वास गुदमरू लागला. सगळं काही असह्य झालं. काही केलं तरी जुलूम थांबता थांबत नाही. जेव्हा आपल्या घरातील माय आणि गोठ्यातली गाय असुरक्षित होते, तेव्हा अंधकार प्रत्येकाच्या मनात घर करून बसतो. अशा वेळेस प्रत्येकाला देवाजवळ मदतीसाठी हात पसरावा लागतो. लहान, थोर, आई, माई, दादा, अख्खं महाराष्ट्र आईजवळ घराने घालत आहे. वाचव आई, तुझ्या भक्तांना वाचव, वाचव जगदंबे, वाचव भवानी, दार दार उघड आई, दार. भक्तांना सालीवन सखे 1551 फाल्गुन मध्य तृतीयेला सायंकाळी शुभ लग्न उदित असताना कलियुगातील रामाचा, उगवत्या धुतगीत सूर्याचा, असंख्य रयतेच्या विश्वासाचा, महाराष्ट्राच्या सिंहाचा, छत्रपती शिवरायांचा शिवनेरीवर जन्म झाला. आयुष्यमान भव. कसे आहात बाळराजे? मी आत्या मासाहेब. आज मी तुम्हाला रामायण आणि महाभारताची कथा सांगणार आहे. रामायण म्हणजे मानवी आणि आत्मिक धर्म, आणि तसेच महाभारत म्हणजे धर्म आणि कर्तव्याचा संघर्ष. चला, मी आज युद्धशस्त्राच्या प्रशिक्षणासाठी तुम्हाला दादोजी जवळ नेत. चिरंजीव भव. बाळराजे या, तयार आहात तालिमीला? हो दादाजी, मी तयार आहे. बाळराजे, आज मी तुम्हाला तलवारबाजीचे प्रशिक्षण देणार आहे.
तुम्ही जे आज प्रशिक्षण घेणार आहात हे तुम्हाला संपूर्ण आयुष्यभर युद्ध स्तरावर उपयोगी येईल. तर तयार आहात प्रशिक्षणाला? हुकूम द्या दादू. बालराजे, वाट कुणाची बघताय? सिद्धी जोहरने पन्हाळगडात वेढा दिला होता. ह्यावेळी शिवबा पन्हाळ किल्ल्यावर अडकून पडले होते. मुसळधार पावसात सुद्धा सिद्धी जोहर वेढा सोडवण्यास तयार नव्हता. या कठीण प्रसंगी शिवबांनी सिद्धीस तामाचा निरोप धाडला. त्यामुळे सिद्धी गाफील राहिला. बोलो शामिर, क्या खबर लाए हो उस शिवाजी के बारे में? हुजूर, शिवाजी ने उसके किसी सिपाही को भेजा है. अगर आपका हुक्म हो तो मैं उसको आपके सामने पेश करता हूं. मी शिवांचा दूत शिवांच्या तर्फे आपल्यासाठी तहाचा निरोप घेऊन आला आहे, तरी तो आपण स्वीकार करता. छत्रपती शिवरायांनी पन्हाळगडावरून विशाळगडाकडे पलायन केल्याचे समजल्यानंतर तुमने और शिवाजी ने हमें बेवकूफ समझ के रखा है कि हम उसके बहकावे में आ जाएंगे. हमें सब पता है उस शिवाजी के दिमाग में क्या चल रहा है. सिपाहियों, अभी के अभी इस काफिर को कैद कर दो और अपनी पूरी फौज को उस शिवा के पीछे लगा दो. खत्म कर दो उसे, नेस्तो नाबूद कर दो. उसे भी पता चले सिद्धी जोहर की ताकत के बारे में. तुमच्या सेनेने शिवबांच्या सेनेला खिंडीत गाठायचा निश्चय केला. राजा, राजा, आता वेळ नाही. तुम्ही ढालकरी घेऊन गड गाठा. आम्हीही खिंड लढतो. जा राजा, जा. नाही बाजी, तुम्हाला सोडून आम्ही जाणार नाही. मग काय व्हायचंय ते होऊन द्या. राजा आता बोलत बसायला वेळ नाही. आपल्या हातातून वेळ निघून गेली आहे. एकदा वडिलीचा मान दिला तो पाळा आणि गड गाठा राजा, गड गाठा. जा राजा, जा. पण बाजी, फुलाजी, तुम्ही? आमची चिंता करू नका राजा, तुम्ही गड गाठा. गडावर जाताच तोफेंचा आवाज करा. तोवर एकही सैनिक या खिंडीतून गडावर आत येणार नाही हे आमचं तुम्हाला वचन आहे. हे ऐकून शिवबांचे डोळे भरून आले आणि बाजींना मिठी मारली. आणि राजे समोर शत्रूचे सैन्य 5000 इतके होते आणि बाजी आणि त्यांचे मावळे अवघे 300 होते.
बाजी प्रभूंच्या, महाराष्ट्राच्या मावळ्यांच्या आणि त्या सैनिकांच्या रक्ताने, असंख्य वीरांच्या बलिदानाने आणि माझ्या शिवाचा राज्याभिषेक होऊन ते राजे छत्रपती शिवाजी महाराज झाले. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. शोभतो अनंत काळ, मोहकाती रूप तुझे, छत्रपती भूप तुझे. अश्म सह्यगिरी, क्षमा शौर्य असे उरी, गुणीजन तव रत्न खाण, गुणरत्ना ये उदाहरण. लक्ष शत्रू येई जरी, मराठा जोर करी, यास्तव देतात प्राण, यास्तव देतात प्राण, फडको भगवे निशाण. भाग्यवंत मीच खरा, मम भाळी पुण्य धरा, भाग्यवंत मीच खरा, मम भाळी पुण्य धरा, निष्ठेचे वचन तुला. तो फ्रेंड्स, मैंने और मेरे दोस्त लोगों ने यहाँ जो ड्रामा कंप्लीट किया बाद में, और सबको बहुत ही अच्छा, ये जो हम लोग ने मराठी ड्रामा किया था ना, वो सबको अच्छा लगा. और यही था छत्रपति शिवाजी महाराज जो जयंती थी ना, यही हम लोग ने सेलिब्रेट किया. उनको ये सब ड्रामा देख के सब लोगों को बहुत ही अच्छा लगा. इसके जो ड्रामा बना है ना, उसके पीछे सैम और उसकी वाइफ और प्लस सारिका, उनका बहुत ही बड़ा श्रेय था कि उन्होंने सबको बुला के सबको कैसा प्रैक्टिस करना है, क्या करना है, कैसा डांस करना है, सब उन्होंने सिखाया था. तो मुझे आके यहाँ पे तो बहुत ही अच्छा लगा. और ये मेरा फर्स्ट टाइम था लंदन में ऐसा ड्रामा सबके सामने करना. तो इसके बाद फूड भी उन्होंने थोड़ा रखा था, तो हम लोगों ने वो फूड भी एंजॉय किया. होप ये मेरा छोटा सा वीडियो आपको पसंद आया रहेगा. तो प्लीज़ मेरे चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब करना मत भूलना. मिलते हैं ऐसे नेक्स्ट वीडियो में. टिल देन बाय बाय.